महामाया देवी शिल्पाची निर्मिती ऐतिहासिक संदर्भ भारतीय कला संस्कृतीत माता करुणा आणि पवित्रतेचं प्रतीक म्हणून अनेक प्रतिमा साकारल्या गेल्या. त्यापैकी सर्वात प्राचीन आणि अर्थगर्भ प्रतिमांपैकी एक म्हणजे राणी महामाया देवीचे बुद्धांच्या मातोश्रींची प्रतिमा. महामायेचे स्वप्न बुद्ध जन्माची आध्यात्मिक पूर्वपीठिका. बौद्ध परंपरेनुसार गौतम बुद्धांचा जन्म होण्यापूर्वी महामाया देवीने एक स्वप्न पाहिलं होतं. त्या स्वप्नात एक पांढरा हत्ती तिच्या उजव्या कुशीत शिरला. या स्वप्नाचा अर्थ होता जगात एक महापुरुष जन्माला येणार. हे दृश्य बौद्ध शिल्पकलेत अत्यंत सुंदररित्या दाखवले गेले आहे. एक स्त्री कमळावर उभी आहे, तिच्यावर दोन हत्ती अमृतजल बरसवत आहेत. ही प्रतिमा म्हणजेच महामाया देवीच्या स्वप्नांची कलात्मक अभिव्यक्ती आहे. कालखंड ऐतिहासिक स्थळ आणि शिल्पकला. ही प्रतिमा मौर्य शुंग काळातील इसवी पूर्व 2 शतक मधली आहे. त्या काळात सम्राट अशोकानंतर बौद्ध धर्माची कला आणि शिल्प परंपरा अत्यंत उत्कर्षाला गेली. सांची, भरहूत, भारकच्छ, अमरावती, नागार्जुन कोंड, गांधार अशा स्थळांवरील स्तूपांवर ही प्रतिमा आढळते. या शिल्पांमध्ये देवीचा चेहरा शांत, करुणामय आणि मातृत्वाने ओथंबलेला दिसतो. तिच्यावर अमृत वर्षाव करणारे हत्ती पावित्र्य आणि दिव्यता यांचे प्रतीक आहेत. सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्व. ही प्रतिमा आपल्याला दाखवते की धर्म, कला आणि इतिहास हे कसे एकमेकात मिसळतात. महामाया देवी हे बौद्ध कला आणि स्त्री शक्तीचे एक अद्वितीय प्रतीक आहे, कारण त्यांच्याच गर्भातून बुद्धांसारखा विश्ववंद्य विचारक जन्माला आला. त्यामुळे या प्रतिमेला महालक्ष्मी म्हणून पाहण्याआधी तिच्या मूळ बौद्ध अर्थाकडे पाहणे ते इतिहासाचा आदर करणं आहे. या शिल्पांचे मूळ कलाकार शुंग काळातील स्थानिक शिल्पकार समुदाय होते. शुंग काळातील बौद्ध शिल्पशैलीचे एक तेजस्वी उदाहरण मानले जाते. स्थळे जिथे ही प्रतिमा आढळते. भरहूत स्तूप, मध्य प्रदेश येथे अशाच प्रकारची महामाया देवी कमळावर उभी असलेली आणि 2 हत्तींच्या सहवासात दाखवलेली मूर्ती आहे. सांची स्तूप, मध्य प्रदेश याच दृश्याची दुसरी कलात्मक आवृत्ती. अमरावती, आंध्र प्रदेश येथील संगमरवरी शिल्पांमध्येही हत्ती आणि स्त्री प्रतिमा आहेत. बुद्धांच्या जीवनातील प्रसंग जसे महामायेचे स्वप्न, बुद्ध जन्म, महाभिनिष्क्रमण हे प्रतिमात्मक रूपात दाखवले जात. महामाया देवीची ही प्रतिमा त्या प्रतिमात्मक शिल्पकलेचे द्योतक आहे. या शिल्पातील महामाया देवी ही भविष्यातील प्रकाशाची जननी आहे. तिच्या प्रतिमेतून आपल्याला दिसते की भारतीय कलेमध्ये मातेचे, करुणे, ज्ञानाचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे. महालक्ष्मी म्हणून परिवर्तन. इतिहासातील चित्रकार रवी वर्मा यांनीच गजलक्ष्मीचे चित्र काढले. गजलक्ष्मी म्हणजेच 2 हत्ती अमृतजल बरसवलेली लक्ष्मी देवी. मूळ महामाया प्रतिमेतूनच ही लक्ष्मी प्रतिमा उद्भवली, परंतु तिचा अर्थ पूर्णतः बदलला. मातृत्व व ज्ञान प्राप्तीचा संदर्भ नाहीसा झाला आणि ती संपत्तीच्या देवीची प्रतिमा म्हणून ओळखली जाऊ लागली. ही प्रतिमा कोण्या एका कलाकाराची नव्हे, तर पूर्ण बौद्ध कला परंपरेची सामूहिक निर्मिती आहे. ती शुंगकालीन शिल्पकारांच्या कुशल हातांनी धर्मभावनेतून घडवली गेली आणि नंतरच्या काळात तिचे रूपांतर महालक्ष्मी किंवा गजलक्ष्मी म्हणून ब्राह्मणवाद्यांनी केले.